अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनम कंथा टोपी चमाला दंडकमंडलुधर कट्यांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषेना अनंतवेशा अनामातिता अनंता. जो सकळ विश्वाचा जाणीता समुद्रकन्या ज्यांची कांता तो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकमर एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची त्या मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी तयांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीलाविग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमिला. धर्मसंस्थापना कारणी युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाले स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासेही कळेना ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी. आपला विख्यात महिमाजनी गावायचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून या स्तुती. संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमो साधुवृंद ज्याशी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास त्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलाविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी नया तया नमित वरप्रसादाकारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी. असे माझे असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या मोहदूतून पाही अमाव मुक्ता फळे घेतली काही द्यावा मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत आदरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजपा मोदी यांची घरी पैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्यास वेग पारशी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडामंती एके हरी. दोघांशी बैसवणी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणे समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून. आम्ही कर्दळवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगाटाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडले तीर्थे समग्र. ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदाटकाप्रती जिची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरवून हैदराबादेशी पातलो. येऊन या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ ते शेंडुनी सकळ सोलापुरी पातलो.
तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर. कमरेवरून ठेवणी कर दर्शन देती तयांशी. इति श्री स्वामी चरित सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित सारामृते. द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती. स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्याशी नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करोनी वस्ती. मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत. अप्पाटोळ झाले भक्त. तेचीचे साकल्य वृत्त. अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीशी. टोळ जाती अक्कलकोटाशी. अधमार्गावरी टोळाशी. मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतुनी. स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवकांनी. परिणच मानिले त्या. तेथून या निघाले. अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसिले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता. तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती. चोळप्पा करी आदर. योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती. स्वामी ते भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती. आनंद झाला बहुसाळ. तेपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी. चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी. मालोजी राजे गादीवरी. दक्षासुनी कारभारी. परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहापती. आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोकांमाजी पसरली मात. कृपाशी कळला वृत्तांत. की आपली या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकोनी. राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी. फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही. आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाही. भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी. आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली. समस्ते पावले वंदिली. षोषोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते. अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता. चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता. पुनरावृत्ती चुकेल. गदध्याचे अंती. अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती. स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव. घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व. नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता. तीही केवळ पतिव्रता. सदोतीत तिच्या चित्ता. आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोदेशी ढाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती. कामना चित्ती धनोनी. कोणी संपत्ती कारणे. कोणी मागती संतानी. व्हावे म्हणून या लग्न. येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले. संसार तापे तप्त झाले. माया माया पसारा ते फसले. ऐसे आले किती एक. फक्त अंतरी जे जे इच्छिती. ते यतिराज पुरविती. दूढ चरणी तयांची भक्ती. त्याशी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल. तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तात्काळ. योग्य शासन करताती. कोणी 2 संन्यासी. आले अक्कलकोटासी. हसुनिया म्हणती जनांशी. ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी. जो नाना भोग भोगी. साधू लक्षण यांचे अंगी. कोणते हो वसत असे. ऐसे त्याने निंदिले. समर्थाने अंतर जाणिले. जेव्हा ते भेटीस आले. तेव्हा केले नवलेक. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी. होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती. बैसविले भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती. चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेक्षु जन असंख्यात. पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत. एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे. मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे. म्हणून या विनविती. कोणी द्रव्ये पुढे ठेविती. कुणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती. नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती. कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती. चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुके पाहती. मना माझी आश्चर्य करती. क्षणिक तटस्थ होती. वैरभार विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निजास्ते समर्थ. संन्यासापुढे लोटती. बोलली जनांची गर्दी.
ते येऊनी सेवे करी. संन्यास पुढल्या नानापरी वस्तूने येऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाशी. सूर्य जाता अस्तजळाशी तेथून या उठले. दोघेही संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होता तयांशी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना. दंडावाया कुश्चिजना अवतरले यतिवर्य. इतिसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदैव तू. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगरापती आणि म्हणती तयाशी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्य अधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायसा पातला. दिवानानी सरदार मानकरी तैसे थोर थोर. बसले असता समग्र बोले नृपत्याप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटाशी येथे आणील स्वामीशी. तरी आम्ही तयाशी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर कृपा लागी पर्येशी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी त्या नावे वटपुरीशी. तरी मी आणि तयांशी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकुणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळजनी त्यापरी तात्याशी सन्मानने. गौरवनी मधुर वचने यशश हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वांनी धरती ब्राह्मण भोजने. तिथली बहुसाल दाणी याचक धनी तृप्त केले. स्वामीच्या पूजेप्रती नावाद्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐसियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांशी. मग लढविली एक युक्ती एकांत गाठुनी चोळप्पाप्रती. त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी. मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यनी सर्व वशहा चोळप्पाशी लागली आशा. त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तिने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्ला नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इतिसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत. सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ पदविती. मागील अध्यायाचे अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करोनी मजवरती बडोद्याशी चालावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावच्या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीशी. परी पाहावा या यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयाशी स्वामी कृपा. परी त्यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजे असे. आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून यतीशी. असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयाशी. मेन्यात घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अधमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटा आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊनी राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्याशी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय.
परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती. सरत्रांशी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. रूपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा आली यशवंताशी. सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्याशी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हारला आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इतिसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत षष्ठो अध्याय गोढा. इतिसे स्वामी चरित्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अघरणा. लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती. स्वस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म. वेदांतावडे तयाशी श्रवण करीती दिवसनिशी. हेरारी करदी शास्त्रांशी वेतन देऊनी ठेविले. त्या संमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्याशी अनावे अक्कलकोटी हेतून उपजला नुपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवाशी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती त्यांनी अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती त्यावेळी. पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी. ब्रह्मपद दातकार काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकून या सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हातो वेड्या संन्याशी भुरळ पडली लोकांशी. लागले व्यक्तवर्तीशी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाटले ढोंग पूर्ण. वेदशास्त्रादी ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळ पारशी दोघे जण तेव्हा निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांशी लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडले असे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळ होते जे पारशी जागृती आली तयांशी. त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न एक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पृष्ठा मागील प्रश्नाशी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मबद्धदात्कार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकाशी. काय म्हणून भ्यालाशी जरी वृथा भयमानी तोशी. मग ब्रह्मपद जाणीशी कैसे. ब्रह्मपद्धदात्कार होणी हे नव्हे सोपे बोलणे. याशी लागती कष्ट करणे फुकट आता नयेची. बुवानपती पटली खून धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमशृंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासूनी भक्ती चढली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रिसोत भाविक भक्त सप्तमो अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा. जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत विषा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरे दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागिरी त्याप्रती. सकळ सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म आघाद तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन्य पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोड गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखभोग कैसा त्यास. निद्रा न येती रात्रंदिवस चिंता नळे पोळले. केले कित्येक अनुष्ठाने तैसेचे ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिल्ली दाणे आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्याशी त्रासले या भवयात्रेशी. कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैनसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास.
एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथी करावी स्वामी सेवा. येथी वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दूरी. तरी ते तेथेची राहिले, आणखीन अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करीती घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमी भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुनी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावाया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपधाने अखंडित चालती. दिगंतरी काजरी ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारशी यवन भाविक दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्याशी येती पै. किती वर्णावे महिमान, जेते अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असवैशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्या सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करा स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईशी द्रव्य लोक पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतके करीन, 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईशी, इतके कार्य जरी करीशी तरी 10,000 रुपयांशी देई सत्यवचनही. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपले करीन. बाई स्वामीशी बोले वचन, हे गृहस्थ थोर पुरीन. परी पूर्वकर्मी या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदवनानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकरावाशी म्हणती लीला करून ऐसी. चुकविले तुमच्या मरणाशी, निष्ठेमासी धरावा. शंकरावे तया दिवशी खाना दिदला फकीरांशी. आणि शेकनोटच्या दर्याशी एक कपनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामी राजाज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीस आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शना आले अक्कलकोटाशी. घेऊन या स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे जुन्ने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐसे एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करताती. सर्वानुमते ते तेची मठ बांधिला चुन्ने गच्छती. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त 9 अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. काठी होते पूर्वपुण्य, म्हणून हे पावले नरजन्म. त्याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुनी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटी नेणार स्वामी समर्थ अस्तिपय. हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळकपणा मी द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सरापी करीती जगी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणापती कोठे आता भेटेल. पंचपक्वानी सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहुणी या स्वप्नी ऐसी गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दुडतर वियक्षस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी. ऐसे सांगून सर्वत्राशी निघाले सद्गुरु शोधाशी. घरदार सोडिले मुरगोळ ग्राम पख्यात. तेथे आले फिरत फिरत. तेथे दिगंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाठी. परी तया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवराधना करती कामना चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयांशी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. ऐकून यावराशी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीशी तीही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता पसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान टेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले.
पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघुंटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राणी येऊनी तत्वता, चालू लागले हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसी लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगत उतरता अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समी एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, त्याशी लाविता अमृतहस्त, ते कृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी, एके समय जेते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, त्यामुळे जन झाले त्रस्त दात त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकोनी मुरगोडी आले धावणी, म्हणती दीक्षिताची सांगोनी दाद आपली लावावी. रावबाजींशी वृत्तांत करुणोपरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वशनी ठेव निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारनाथ, तेथे रूपे प्रगटली. इति श्री स्वामी चरित सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमो अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु, शुभम भवतु, श्रीरस्तु. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले, बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्री दत्त वास्तव्य संप्रत करताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी, ते येथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगते तैसे करावे. मानवला ते अशी विचार, निघाले तेथून सत्वर, जवळ केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले, स्थान पावनी आनंदले, नृसिंह सरस्वती पावले प्रेमी भावे वंदिली. प्रातकाळी उठुनी संगमावरी स्नान करुनी, जप ध्यान आटपुनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यां बरोबरी मागुनी आमधुकरी, भोजनत्र संगमावरी परतुनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बसती जप ध्यानी, अस्त जाता वासरणी संध्या स्नान करावे. करुनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतून ग्राम माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृहसुतकांता, शीतोष्णाची परवा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून यायसी परी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा येऊनी नित्य यावे आमचे सन्नी, जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवजी. बाळप्पाशी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले परिसंकोट मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसुनी तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नियम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्राप्तन भोग भोगवी दारुण, पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित, स्वप्नी 3 येती मूर्ती, येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपी नांदत, तेथे जाऊन त्वरित कारीचित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण, आणखी हे काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी, उष्टातळी ठेवणी वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्रचिता खालुनी उष्टिक एक निघाला. त्याशी त्यांनी न मारिले नित्यकर्मे आटोपिले. ग्राम माझी परत आले गेले भिक्षेकारणी, त्या दिवशी ग्राम भितारी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला, अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुंतयांशी मार्गावरी झाले, चरण चाली चालोनी अक्कलकोटे दुसरे दिनी. बाळप्पा पोहोचले येऊनी नगरी रम्य देखिली, जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करती. तेथे सर्वसौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र, त्या क्षेत्रीचे महिमान केवळ नुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसत. 11 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जुगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारनाथ अक्कलकोटी श्रीदत्त येती रूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी.
कथाध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगरी पाहुणी दृष्टी अनंतपोटीनच मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्या उत्कट चिठ्ठी खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुवास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पा धावून धुरचरीन धरी येले. येऊन या भानावरती श्री सन्नाटी सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायपोटी स्तोत्र उठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्यास वेग जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणून ते ऐंशी बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असते नृप मंदिरात. राजज्ञे वटुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावनी परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठुनी षटकर्माते आचरुनी. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी आदित्य जपानुष्ठानात पावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी. जी मेळ भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी ऐसी. आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडण होती सततीत. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाई पाहुणी नाना युक्ती योजन. मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढभाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस ट्रेन नक्ष क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची बुडी प्रेमीतून पडली ती पाहता उकडून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पाशी यावे म्हणून. विष जिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सत्वर सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुनी. मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणी. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थाशी. आपण सांगूनी बाळप्पाशी शंकर पूजनीवर जावे. तैसे अज्ञात त्याप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या अग्रवारून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावीची पूजन दिये माझी लिहिले असे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही मानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थाशी. कुलदेवतेच्या दर्शनाशी जावा इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा इथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थने देती आज्ञेशी. तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा घ्यावी आपण. त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुणी जा करी करी ऐसे लिहिले असे. स्वामी चरणी दूढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर त्याप्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसत 12 अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीरा श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षी शिखर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती. कपुटे तुने पसू पाहती परी झाली व्यर्थची. स्वयंपादिक करावयाशी लज्जा वाटत असे त्याशी. त्यात एके समयाशी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु ऐसे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास देवावर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले. ते पसुनी बाळप्पाशी त्रास देत अहर्निशी. गारणे सांगते समर्थाशी बाई ते शब्द टाळीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येत. तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. 1 तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. त्याशी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असते आनंदात वर्तमान वर्तले. कोणी भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की.
सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी एसत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले त्याशी, हार नाही अम्मापाशी. बाळप्पा ठेवतो त्याशी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकूणी उत्तर गंगूलाल जमादार. बाळप्पा जवळी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापाशी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनिया बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे. जबाब दिला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकुनी जमादार परतुनी नृपमंदिर येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदरबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी. तो काढून त्याशी दुरी करावी राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवरपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. त्यांची करून या झोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शनाले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वरी गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटलेरीनं स्वस्थता असावे. पाहुणी द्रव्याशी आनंद झाला तयाशी. परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी. रागोणी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकुनी बाळप्पाशी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एके सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनाशी येत त्याशी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले नीच म्हणी आज्ञा आपणा मी येईना. कुठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळा दर्शनायत हिशोब ठेवीती जपाचा. काढून दिले बाळप्पाशी. आनंद झाला बाईशी. गर्भवरेती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाहीवरी बहु होती. या करणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधराव बर्वे कारभारी. त्याशी हुकुम झाला सत्वरी बाईशी दुरी करावे. परी राणीशी भिवणी तैसेने केले त्यांनी. समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. त्याशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणून समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत असा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयाशी घेऊन गेले बाळप्पाशी. म्हणती देव तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोले तयाशी, द्रव्याशा नाही आम्हाशी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्ता सांगून करिले श्री उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने एक मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगैच करता दांभी भक्ती त्यावेळी स्वामी कृपा न करती. सद्भावी जे नमस्कारी ती त्यावेळी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चैत्य सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसुत त्रयोदश अध्याय गोढा. इति श्री स्वामी चैत्य सारामृते त्रयोदश अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा घना. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंती ध्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आटोपुनी मग बैसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियोक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध दस्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमी अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल दामूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य करणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपादी अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजनताराया अनंत रूपे नटलाशी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादिक समग्र तूच रूपे नटलाशी. करता आणि करविता तूच हवी आणि होदा. दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी अधिमध्याग्र कोटे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलाशी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्कचात्रे शास्त्रातही नावरे. विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही.
मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसून ई लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पहिले तीर तण्णांतरणे साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना बाध तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिन्नी सुन ज्ञानार हृदय प्रगट पै शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने व्हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनी या संसारात प्राशिंत नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमज लागी ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषने तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधुक्त करावे स्वामी पूजन प्रदसमय होता जाणून प्रदुपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वथा पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती पर्यस्ता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इथे श्री स्वामी चैत सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दश अध्याय कोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता आचारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेठी सर्व कामना पुरवण अंती दावी ती सुरभवन जे करती नामस्मरण ते मुक्त यास देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयाशी शीतोष्णाची भीती नसेची जयांच्या चित्ती सरद अरण्यात वस्ती एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करती स्वामी भक्ती जन हस्ती तयाते त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटक्षया करुणी तिवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाठुनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपाकटाक्षे करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहुनी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरदस्त ठेवीती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मंजडले ते पासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधानंदे मग बसप्पाची कांता ऐकून ऐसी वार्ता करी तसे अकांता म्हणी घर बुडाले बसप्पा येता गृहाशी दुष्टोत्तर बोले त्याशी म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापाद नसे भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तो झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवर प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सगळं तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अप्रमित देखिला सर्पसमूह चोईकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐसे परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र ताकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तो सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामाजी आले बसप्पा सहित बसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तो त्या सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती त्याशी बोलती अतिश्वर घरी जावे ता सत्वर सुखे करावा संसार दारापुत्र पोशिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंजसी स्वामी समर्थ मंत्र जप्यात त्यादरे इति श्री स्वामी चैत सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसुत 15 अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः
फक्त जनतारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्या श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत निर्वाह करीती नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांचे. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्या गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कहाणी. तेव्हा भाव धरुणी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक एकटी बोलावणी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही अम्मापाशी. फिबऱ्यात होता अब्रुशी बट्टा लागेला मुजा. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले. निघाले माझे दिवाळे या संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त याशी करावी युक्ती एक. तुमचा हुनी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आले आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्गीय अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. तेव्हा समर्थ त्याशी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली ती वर्गांशी आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळी बोलिले. तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून येते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननला त्यावेळी श्रीने दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम पती गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ येऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता त्यांशी आनंद आले मुंबईशी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. बाई वागवी वक्त सका दिधल्या नाही कोणा ते. हरिभाऊने एके दिनी समर्थ सन्नी देऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती. परदस्त सत्वरगती मस्तकी त्याची ठेविला. म्हणती तू माझा सूत झालाशी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी झोळी समर्थ त्यांशी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊच्या करी. म्हणती जाऊन या सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्तित्व न धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बैस बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटिता तारे नामी त्यांची कांता. ती करी बहु अकांता घेत उर बडवणी. विनिते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कमाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदाभावी भक्त परिसत शोषो अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामांचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसायांना स्वामी सुतने नती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुनी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखे झाले अंतकरण. ती लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. याशी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षणी आणूनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर याशी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठावटी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळा
मनापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. याशी पिशट्ट लागले थोर माझी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखीत झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू फारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कमाटीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीनी नाही. तारे नामे त्यांची कांता, तीही त्रास दे स्वामी सुता. परी त्यांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केली असे. कोणे एके समयाशी नगरकर नाना जोशी सह झाले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयाशी लाविले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना जोशी रगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी. ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्याशी आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून. नगरा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी. पाहुणी स्वभक्ताशी परमानंद झाला. असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगत होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. म्हणा माटी धरुणी कामना कोणी त्याची दर्शना. त्याचे समर्थ करती अज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातीन खूण सांगती. ऐकून जनचकित होती वर्णिता ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थे राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो नसेवी उदकन्न. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. ते करुणारसे भरले पुन्हा ऐकले यातून राणीने. सेवकासे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थुनी आणावे. पाहुणी या समर्थांशी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेशी मिठी चरणी घातली. हीच सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणी. कर फिरविला मुखावनी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करी भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असते आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया काणी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकूनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना नासा आहे त्याशी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीशी ऐसे ने करावे काही. मी अजाणले कृतू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तवर हृदयी वास करू निश्चयी. चिंता काही न करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन शिक्षण भरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवी समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी मस्त निदान आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तोनाला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बसले स्नान करोनी परी गंधन लाविती. भोजनात न उठती धरणीवरे अंग टाकती. कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबई हळली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निष्पुत्र भरण वार्ता ऐकोणी करीती अकंता. तो दुःख समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मृती हे चरण त्यांचे तारण होई कैसे. समर्थ बोलले तियेशी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी. संधी सापडली काळाशी ओढुनी बळीची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भौददी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इतिसे स्वामी चैत सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भावी भक्त परिसत सप्तदश अध्याय गोढा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्री अस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करता ते समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखराशी. अधिकारी नेमो गादीशी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा.
रात्र तोच चाळा मोठमोठ्याने ओरडती, आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी लपून ठेवली विटेशी, ती दिली पाहिजे आम्हाशी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा त्याचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने त्याशी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थाशी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईशी, 4 वेळा जेव घाले अशी. आरोग्य होईल बाळाशी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोटे राहिलं. केस गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईशी, पादुका स्थापन करावयाशी. तुम्ही पाठवा दादाशी समागमी आमुच्या. बाई म्हणे, तो अज्ञान तशा शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थ उत्तर ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञान तरी संभाळू तयाशी. समर्थ पुनश्च बाईशी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती दादाशी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगती त्यास मुंबईशी पाठविती. ब्रह्मचारीशी आज्ञा करती अशी स्थापा गादीवरी. दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची अशी देवी कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादाशी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होणी गादाशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वता अनुचितता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिले खटपट करोनी. शेवटी दादाची मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी. घेऊनी माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेल आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात ती तैसीची. श्रींच्या पादुका शिरी परता उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदय प्रगटली ज्ञानसविता अज्ञान गेली लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाच्या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले ती येशी, जे जे बरे वाटले आम्हाशी तेच करू या समयाशी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकाशी गोसावी बनून. टाकला आपण मारून इतकेच पुरे झाले. ऐकून ऐस्या वचनाला समर्थाशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करून मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळपिटीच असते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी, कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविते भिक्षेशी. ते पाहुणी काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थाशी हसू आले, अधिकच कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलाविले, काय सांगितले तयाशी. अनुसया तुझी माता, तीच पाशी भिक्षा मागता. अवश्य म्हणून तत्वता जन्नी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधादृष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी ही करणी लोक अपवादा कारण. ऐकूनी मातेची उक्ती दादा तीच प्रति बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासूनी. पुत्राचे ऐकूनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसूनी संस्था चालविली. इतिसी स्वामीचे सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसत अष्टदश अध्याय गोढा. श्रेयस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्यानाने परमार्थ साधन बंत सुलभ होत असे. बोलणो असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अद्यादरी श्रवण करता सर्वात पावी जे निष्ठे. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामी नृसिंह सरस्वती. ज्यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र, ते देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन, ऐशी इच्छा बहुदिन. नाना स्थानी फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. नानत्यांचे पाहिले, कित्येकाचे चरण धरिले, परी गेले व्यर्थाची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहून त्यातला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक शोत्र म्हटला, श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृतीला राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकजन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरून तात्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांजवरी मस्तक ठेवले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठून या करती स्तुती, धन्य धन्य येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेच वास्तव्य करती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयाशी.
मानसी लोकी धन्यता पावलाशी वारिषुता पावणी तेशी द्यावे सोडोनी तरी श्रेष्ठत्व पावशी जनी मग सहजाची सुरभवनी अंतिजासी सुखाने ऐकुनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी नृसिंह सरस्वती स्वामी असूनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खुण यती तात्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामी देव मामलेदार त्याशी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले जाणे समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांच्या चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बसला दूर श्रीने जाणिले अंतर त्यांची पाहुणी कर्मगृह राजधो मानसी लपट उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शिले म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग येऊनी तैसाच आला प्रस्वस्थानास झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याशी असणं आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात राजश्री सरदार पाया पाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करता ते आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसे दृष्टीशी मृत्यूसमय पातला पाहुनी या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले दीनवदन होऊनी दृढ घालती मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांताशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याशी नावे त्वात्तरित स्पर्श ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तळे तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोरवर्णी ताती बैलापती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐसी दिला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र येथे से स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धनोनी मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला करून या श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती तेव्हा समर्थे त्या तेवत्ती हस्तवदने करुनी फकीराती देई खाना तेने पुरती सर्व कामना पक्वाने करून नाना यथेच्छ भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीरे बोलावले 5 जण जेव घातले तयाते फकीर तृप्त होणी जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थे आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्य करी ग्रहण तुले मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते धवा म्हणे यावणी अति अपवित्र त्यांचे कैसे घे उच्छिष्ट यतीमध्ये पावीन कष्ट करता स्वचना गोष्ट हे आला म्हणी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमष्ट प्रिय रात्रंदिन द्रव्य मिळण्या साधन त्याचे जवळी नसे परी त्याशी देखुनी समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तुंबापुरी जाय त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणोनी प्रभासमयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयाशी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरात एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र घा स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकूत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मूक निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळस अध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागुणी तत्वता गेले सस्थानी येती राज शके 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य माष्टैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस केला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदुनी ब्रह्मनेंद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करुणी अक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामीच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जड मुढाला तो महिमा कोण वर्णी कोकणा समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी
पासेत ग्राम माझारी जन्म माझा झाला असे तेथीची बाळपण केली आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे संकर्षेट त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणार्ध गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्य दत्त देवतास्तवन आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केले असे श्री गुरु कर्दळूनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले एकतन द्वितीय अध्यायी तरावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमावरीला तृतीय अध्याय निश्चय स्वामींचा कराया छळ आले 2 संन्याशी खल ते वृत्त सकल चौथ्या मांडीवर नेले मल्हारराव राजा बडोद्याशी त्याने नावया स्वामींशी पाठविले कारभाऱ्यांशी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याशी दाविला चमत्कार त्या ते वृत्त समग्र 6व्यात वर नेले विष्णू बोवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जोडली कोण प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केले असे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायत ते एक तापुनीत श्रोते होते सत्याची 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माटी निरूपला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण 70 भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कोडा कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16 निश्चित वृत्त त्याचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू तो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात श्रावण रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निविदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 स्वतंत्र ऋतू चैत्र मास गुरुवार मध्ये त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामी माझा पिता पार्वती माता पतिव्रता बंधुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिला हावर जो भावे वाचील हे चरित्र त्याशी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणीयंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृताभिमान तो नसो सर्व विद्यासार्ग असो भक्तश्रेष्ठा लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीसी प्रसिद्धी सानिला त्याशी रक्षावे दयाळा कृपाखणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेविला बाळ सतत त्याचा प्रतिपाळ करावा बाळा फुले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोद भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय